आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील राजकीय घडामोडींना वेग आला असून काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलाय। काँग्रेसचे माजी नगरसेवक विनोद भोसले यांनी आज भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला। निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर सोलापुरात राजकीय हालचालींना वेग आला आहे। याच पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील अनेक माजी लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत। काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनीही भाजपमध्ये प्रवेश करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती। माजी आमदार दिलीप माने यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे माजी नगरसेवक विनोद भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसला सोलापुरात आणखी मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे। विनोद भोसले हे शहरातील सक्रिय राजकीय नेतृत्व म्हणून ओळखले जात असून त्यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होणार असल्याची चर्चा आहे। भाजपमध्ये प्रवेश करताना विनोद भोसले यांनी पक्षाच्या धोरणांवर विश्वास व्यक्त केला। सोलापूर शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी भाजपच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही विनोद भोसले यांचे पक्षात स्वागत करत त्यांच्या अनुभवाचा भाजपला निश्चितच फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधून भाजपमध्ये सुरू असलेल्या या इनकमिंगमुळे सोलापुरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून आगामी निवडणुकीत याचा थेट परिणाम दिसून येईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे।